लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री नगरपंचायत अलर्ट मोडवर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन। पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी फुलंब्रीत रेस्क्यू बोट, लाईफ जॅकेट व इतर साहित्य तयार। बातमी फुलंब्री इथून। फुलंब्री शहरात मुसळधार पावसामुळे फुलंब्री नगरपंचायतने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत विशेष कक्ष स्थापन केले आहे। जिल्हास्तरीय अग्निशमन बळकटीकरण योजनेअंतर्गत नगरपंचायतकडे एक रेस्क्यू बोट, 8 माणसांसाठी लाईफ जॅकेट, लाईफ रिंग व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले आहे। सध्या सोसायटी परिसरातील पूल आणि पीरबादी जवळील पूलवरील नळकांठ्यांमध्ये अडकलेली लाकडे व फांद्या जेसीबी मशीनच्या साहाय्याने काढून नदीचे पाणी सुरळीत मार्गाने वाहू लागले आहे। तसेच गिरिजानगरमध्ये साचलेले पाणी सफाई कर्मचाऱ्यांनी काढले आहे। नगरपंचायतने नागरिकांना विनंती केली आहे की पूर परिस्थितीविषयी मदत हवी असल्यास किंवा आपत्कालीन माहिती असल्यास कार्यालय अधीक्षक प्रमोद तुपे किंवा गजानन तावडे 92 70 45 33 33 यांच्याशी संपर्क साधावा। तसेच फुलमस्ता नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पुलावरून वाहतूक करू नये व प्रवास टाळावा। नगरपंचायत कार्यालयाने नागरिकांना मदत कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.